उभे असतात ते सैनिक, त्यांच्यासाठी आपलं एक अतिशय वेगळा गुण लोक असतो आणि यासाठी ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा मारा, ये शुभ दिन है अब सबका लहरा तिरंगा प्यारा। या ठिकाणी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय। हसीने मेळीने पूर्ण देशभरात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आपण ते साजरा करत असतो। कारण की आपल्याला आपण जन्म घेतला असेल तर आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या देशाचं नाव आपण मोठं केलं पाहिजे। आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या ठिकाणी आदिवासी समाजातील आहे। आज आपलं सर्वोच्च कर्तव्य निभावत आहेत, कारण की प्रत्येक स्त्री खांद्याला खांदा लावून मोठ्या प्रोफेसर असू द्या, IPS अधिकारी असू द्या, शिक्षिका असू द्या किंवा आर्मी असू द्या किंवा IPS ऑफिसर असू द्या, या सर्व मोठ्या स्थानावर त्या आजपर्यंत आहे। कारण की आपला देश प्रत्येक लहान मुलांना मोठ्या माणसांना घेऊन पुढे जात असतो। तरी देशाने आपल्याला जेवढं भरभरून दिलंय त्याने अजूनपर्यंत आपल्याला कोणीही दिलं नाही। छोट्यासारख्या पाकिस्तान देशाची जी हालत आहे, श्रीलंका देशाची जी हालत आहे, बांगलादेशाची जी हालत आहे, ती आपल्या देशाची आज तक हालत नाही। कारण की आपला देश पूर्ण आर्थिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे पुढे जात आहे, ते आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे असते। कारण की आपला भारत देश 20-25 वर्ष खूप मागे होता, खूप। आता 20-25 वर्षामध्ये आपला भारत देश इतक्या पुढे गेला की आपल्या देशाला कोणताही देश आता हात लावू शकत नाही। कारण की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। प्रत्येक भारतातला माणूस, आई, बहीण, वडील आपले आहेत। कारण की भारत देश असा एक देश आहे की ज्याने आपल्या सैनिकांसाठी, सैनिक आपल्यासाठी अहोरात्र झगडत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहता, तुम्ही जर खरंच चांगलं शिक्षण घेतलं, चांगला मोठ्या हुद्द्यावर गेलात तर आपल्या गावाचं, आपल्या देशाचं, आपल्या तालुक्याचं नाव निश्चित होईल। कारण की ही युवा पिढीच परिवर्तन घडवणार आहे, ही युवा पिढीच पुढे आपला भारत देश घेऊन जाणार आहे। कारण की तुमच्याशिवाय आपल्या अलगद बाजूच्या लोकांना हा संदेश पोहोचवणं तुमचं महत्वाचं आहे। प्रत्येक क्षेत्रात तुम्ही अग्रेसर राहा, प्रत्येक कामात मदत करा, मोठ्या माणसाला उलट बोलू नका, निर्व्यसनी राहा आणि चांगल्या हुद्द्यावर पोहोचाल अशी विनंती करतो। एवढंच भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।